आंघोळीची तयारी, आंघोळ चालू आहे. पाणी टाकून. शुभ सकाळ सगळ्यांना. आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आमची आंघोळ वगैरे झाली आहे. आंघोळ वगैरे होऊन नाश्ता वगैरे करायचा, नाश्ता करून मग निघायचं इथनं. तर अजून पालखीचं आरती वगैरे झालं. तर आजची टी शर्ट आमची ही आहे. आणि सगळ्यांनी अर्ध्यांनी लोकांनी घातलेत, यांनी पण घातली. तर आता निघूया थोड्या वेळात. नाश्ता वगैरे करायचा आहे. नाश्ता वगैरे करून निघू आपण. नाश्त्याची वगैरे सगळ्यांची निघायची तयारी आहे. तर मित्रांनो, आता आपण निघालोय. आपली तयारी वगैरे झाली, पोरांची पण तयारी झाली. आता पुढे जाऊया. थोडा फोटोशूट वगैरे होणार आहे. कारण का इथं आम्ही दर टायमाला फोटो काढतो, चांगला फोटो येतो. तर फोटो वगैरे काढू आणि पुढे जाऊन नाश्ता वगैरे पण करायचा. नाश्ता वगैरे करू. हे बघा पोरं असे निघाले सगळे. पोरांचा फोटोशूट चालू आहे. दरवेळी आम्ही इथं फोटो काढतो. आईचा बर्थडे, बर्थडेच्या आम्ही पोस्ट करायला फोटो काढायला येतो. आता पुढं आलोय. पुढे आपला नाश्ता आहे. हे पुढं नाश्ता करायला बसलेत पोरा. उपमा. बस बस इथंच बसा. या असा असला पाहिजे. कसा कसा या असा असा कसा आहे शिक्षकाचा पोरगा? कसा आहे बोल ना. एक नंबर निच्चड. मगाशी पाडणारा माणूस निघता खातो. काल काल कसा फक्त फ्लेवर म्हणून तर त्याला पप्पानी हाकललंय पुण्याला. का तिकडे पुण्याला नाही रे, गुजरातला भैयांच्यात हाकललाय. गुजरात्यांच्याच भैयांच्या. गुजरात्यांच्यात हाकललाय. आज सकाळी पण तो सागरीमध्ये एवढा घाण त्यांनी म्हणजे वातावरण एवढं घाण केलं तर तो विचारून फायदा नाही. एक नंबर घाण आणि एकदम घाण व्यक्तिमत्व आहे. खाताना पाहतो हा माणूस. नावाला कळंक आहे. जाधवांच्या नावाला कळंक आहे. खूप घाण आहे हा माणूस. तिकडे सेल्फी चालू आहे. खाण्यात बिझी आहे. निस्ता पाद्या निस्ता. त्याला मन पाहिजे तेव्हा ज्याला तेव्हा मन होतं तेव्हा तो पाहू शकतो. त्याकडे वरदान आहे. त्याच्या पप्पांनी त्याला वरदान दिलेलं आहे. काल पण बघितलं ना, ते काय खाल्ला जिरा सोडा आणि आंबावडी फ्लेवर. तर नाश्ता केलाय, मस्करी झाली. आता निघतोय रस्त्याला, आईच्या वाटेला निघतो. पुढे भेटूया. हा नाश्ता कमी झालाय, म्हणजे नॉर्मली केला, लाईटली नाश्ता झालाय. आता पुढे जाऊन थोडा नाश्ता करायची आहे. आमचा पुढचा स्पॉन्सर हा आहे, स्वप्नील ठाकरे. खूप खूप धन्यवाद. आम्हाला नाश्त्याची ऑफर पुढे दिले. आता आम्ही कशेळी गावात पोचलोय आणि पोरांना जरा थंड प्यायची इच्छा झाली, तर आम्ही घेतले फ्रुटी प्यायला घेतले. आमचा एक मित्र होता सूरज म्हणून, आमच्या जोडीला असतो नेहमी आणि पालखीला पण नेहमी जोडीलाच असायचा. पण मागच्या वर्षी त्याचा निधन झाला, रिक्षाने ॲक्सिडेंट झाला आणि आम्हाला सोडून गेला तो. तर त्याच्या निमित्त आम्ही टी शर्ट छापलेल्या. तर आम्ही टी शर्टी सगळ्यांनी त्याच्यामुळेच आज घातल्यात आम्ही टी शर्टी. तर ही बघा, ही टी शर्ट आहे. सकाळी बघितली असेल तुम्ही. ही बघा, त्याच्या नावाची टी शर्ट आहे. हे बघा, मिस यू सूरज. तर त्याच्या नावाने आम्ही टी शर्ट छापलेल्या म्हणून आज घातले. तर मिस करतोय त्याला आम्ही पण, कारण का प्रत्येक वेळी आमच्या सोबतच असतो आणि पालखीला पण सोबत असतो. भरपूर मस्करी करायचा. तर आज त्याची आठवण येते. तर मिस यू सूरज आणि सदैव आम्ही तुमची आठवण काढतच राहू. तर एवढाच बोलतो मी. आणि चला आता भेटूया पुढे. आता थोडं आराम करूया आणि आराम करून पुढच्या वाटेला जाऊया. आता मित्र इथं आलोय आपण नदीच्या इथं. हा ठिकाण बघा भारी आहे. आणि आमचा हा दर टाइम असा आहे, इथं थांबतो आम्ही, कपडे धुतो. कपडे धुवून आता पोरं अर्धी गेली असतील खाली.
आमची रिक्षा आहे, रिक्षा गेली असेल खाली, कारण का कपडे धुवायला स्टॉपला जमत नाही कपडे धुवायला, त्याच्यामुळं आम्हाला इथं यायला लागतं धुवायला. पण जागा चांगली आहे. आता इथनं खाली जाऊ आम्ही. इथं रस्ता आहे, त्या रस्त्यावरून आम्ही आता खाली जाणार आणि मग कपडे आहेत ते आमचे धुवायचे, ते आम्ही कपडे वगैरे धुवू आणि मग निघू तिथनं आणि मग निघून डायरेक्ट दुपारच्या स्टॉप. इथं आलो होतो नदीवर, कपडे धुवायला घेतलेत पोराई, आराम करतात ते तिकडे कपडे धुवायला. तर चला भेटूया पुढं. कपडं वाळून झाले. कपडे वाळत टाकायचे आहेत, कपडे वाळत झाले का निघूया आपण इकडनं, लगेच निघूया, आपल्याला जायचे पुढं जरा जास्तच. चला भेटूया पुढं. तर आलो आहे आता चहा प्यायला. चहा पिकत पोरा खरी मिसल विसल कोणी आली. वा वा मिसल 8 पाव. मिसल किती? 8 पाव. 8 पाव ओय बघ ना कालू घाम घातलं म्हणजे. बघ बघा तर इथं चहा वगैरे पिऊ आता. भेटू पुढं. झोपला इथं होता बघ मागं बघ तुझ्या मिसळवाले हे झोपला इथं मागं बघ खाली तिटावं. 1 2 तिथे दे इथं. आता खातो, नाश्ता करतो, थोडा मिसळ पाव दे. मिसळ खातो आणि चहा पितो आणि निघतो इकडनं. झणझणीत पाय येते. दुखतात. झणझणीत मिसळ एकदम. तुम्ही विजिट करायचं होतो, होतं. यांनी ट्राय केले, आता बघू खाऊ. आपली मिसळ वडा उसळ भरायला घेतले, दाखवतो तुम्हाला मिसळ वडा उसळ कशी आहे. आपली वडा उसळ तयार होते, खाऊ आपण. कोण 8.5 झालाय व काय करता 8.5 रुपये तुझा 8 रुपये खर्च आलाय तुझं 8.5 खर्च का काय बोलतो. बघा बघा मित्रांनो कशी मिसळ. नाही वडा उसळ आहे ना ते. मिक्स करायला शिकणार. मिसळ वडा उसळ मिक्स आहे. मजा येते. आम्हाला तर्री पिऊन बघतो मस्त खातो आणि सांगतो कशी आहे. आम्ही पहिले चांगली झणझणीत आहे बोलतो. वडा उसळ होती, खाल्ली, संपली पूर्ण, लय भारी होती. चवीला रोहित काय बोलतो, चवीला काय होती. अति सुंदर, अति चविष्ट होती. मनाला खूप चांगलं वाटलं. खूप भारी फिलिंग आली आम्हाला. मग 6 पाव खाल्लेले दुपारी आम्ही जेवू शकत एक वडा उसळ 10 पाव. नाही 5 वडा. खरंच भारी होती, लय चविष्ट होती. मिसळ झाली आमची, आता चहा पितो. प्रतीक कदम यांना काहीतरी बोलायचे, काय बोलणार आहे. तर आता आपण संवाद साधूया इथे प्रशांत गिरा यांच्याशी. त्याने आम्हाला मिसळ चालली, तर त्यांना कसं वाटतं याबद्दल. मला काय नाही वाटत. बरा खुश झाले, आमची बस झाला. ओके, हे असे आमचे लाडके मित्र गिरा. हा एक मिनिट आणि आता आपण इथे जाऊया रोज शेट्टी यांच्याकडे. आणि आपला तुम्ही आम्हाला काय खायला देणार आहे पुढे असे आम्ही अपेक्षा करून तुमच्याकडून. तुम्हाला आम्ही एक सोप दिल घाला, ती खा मस्त. ओके, थँक्यू. काय ना काय म्हणजे कोणी ना कोणी काहीतरी देते. आणि हे जे आम्हाला सातत्याने फसवत आलेले आहेत पुढे थोडं गरिबी आलेली आहे. दुपारनंतर होईल काहीतरी. म्हणजे दुपारनंतर ते बोलते. आता आम्ही टकल्याकडे आणणार आहे, ते आम्हाला पुढच्या स्टॉपला काय देणार इकडे. तुम्ही फिरवा कॅमेरा टकल्या. तर हे महेश, हे आपल्याला तलपाडे, आपल्याला काय देणार पुढे. ताकची आम्हाला सोय आणि ताकची सोय त्याने केलेली आहे आमची. खूप खूप धन्यवाद. त्या रिक्षामध्ये आम्ही जाऊ शकत नाही. एक माणूस आहे, त्याचं नाव नाही घेऊ इच्छुक आम्ही, पण एक फुकट खाण्यामध्ये त्यांचा नंबर पहिला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याचं नाव घेऊ नाही शकत. तर मुगडल असं त्यांचं टोपण नाव आहे. तर दाखवतो आम्ही तुम्हाला. बाजूला ते बघा, ते बसलेत ना एक नंबरचे फुकट नालायक, मूर्ख, शतमूर्ख, राष्ट्रद्रोही असे बसलेत ते. मुगडाळ त्यांचं नाव आहे. आता आम्ही इथं आता थांबतो. आमचा चॅनल संपलेला आहे. पुढे कॅमेरामॅन जितू पुणेकर के साथ प्रतीक कदम, न्यूज चॅनल, ट्रोल नेटवर्क. एक नंबर कमेंट्री केले. चला आता भेटूया. इकडनं जातोय, चहा पितोय आणि आता निघतोय इकडनं. तर मित्रांनो, आपला स्टॉप जिथं आहे तिथं आपण पोचलोय. पोरले आधीच पोचल्यात
आता जातवाडी म्हणून गाव आहे, त्या गावात आपला स्टॉप आहे. आपल्या फोनला पण चार्जिंग नाही, आता जातो चार्जिंग वगैरे लावतो आणि जेवायला बसतो, जेवतो बिवतो आणि निघतो इकडनं. म्हणजे आहेत पोरांच्या जोडीलाच निघतो. चला भेटू पुढं. बसलोय आता जेवायला बसल्यात पोरा. एकदम पुढी बोलतो 2 वेळा भाजी घेणार 3 4 वेळा जेवायला बसल्यात आमची पोरा. आराम करतो थोडा. आराम करतो. निघायचे जेवतो आणि निघतो. तर मित्रांनो आता जेवून वगैरे निघालोय, आराम झालाय आमचा. आता भैरवाडीमधनं आम्ही निघतोय, आमच्या वाटेला निघालोय चालत. आता भेटूया पुढे. आता भरपूर ऊन लागतोय आणि झालाय आमचा 1-1.5 तास आराम झालाय. आणि आता आपण निघालोय, गावाच्या बाहेर निघतोय. चार्जिंग पण नव्हती, फोनला चार्जिंग लावलेली, त्याच्यामुळं 1.5 तास तरी आमचं चार्जिंग झालं. तिथं पॉवर कमी होती, त्याच्यामुळे चार्जिंग जरा लेट झाली. जेवढी झाले तेवढी पुष्कळ आहे, रात्रीपर्यंत टिकल, म्हणजे पोचेपर्यंत टिकल. आता आमचा पुढचा स्टॉप तलवली आहे आणि तलवली पण गावातच आहे. तिथं मजा येते जास्त, गोंधळ वगैरे होतो आणि DJ वगैरे मस्त नाचायला मजा येते तिथं. तर चला भेटूया पुढे. आता आलो इथं शिकंजी प्यायला, पोरा बसल्यात रोडला बसल्यात. हे आमचा स्पॉन्सर आहे आणि स्पॉन्सर त्याच्यात मी पण एक आहे. यो आमचा आता काय मला बॉटल भरले तरी याला अजून घरी घेऊन जायचं बोलतो. हे वाटायला आहे. हा हे बसतो बनवलं. आधीचं पाणी होता. आम्ही पितो आता आणि सरळ आमच्या रस्त्याला कर्जत. चला कर्जतला. हा इथं आता कर्जत लागेल ना रे. 2 किलोमीटर कर्जत आहे. भेटू कर्जत मध्ये. चला भेटूया पुढं. आता शिकंजी पिऊन निघालो आम्ही रस्त्याला. ऊन लय, ऊन खराब, पेट खराब. 4 ग्लास शिकंजी. 4 तुम्ही आमच्या यायच्या अगोदरच पेलो काय आयला पोट आहे काय मग आम्ही यायच्या अगोदर प्यालत ना. आम्ही आल्यावर 2 ग्लास प्याला ते. 5 ग्लास पोट आहे का यांचा काय नाही. टँकरची टाकी आहे. 4-5 ग्लास टोटल. लई प्याले ते. ऊन पण लय. चला भेटू कर्जत मध्ये. आता मित्र हो इथं आलो होतो, आम्हाला कोणी कुठं सांगितला का बासुंदी ठेवली. बासुंदी नाही ठेवली, समोसे आहेत. आवी पवार आहे. पार्सल घेतो 4 समोसे. आवी पार्सल घेतो. आम्हाला खोटा सांगितला, इथं बासुंदी ठेवली. आलो तर काय आता वेपर समोसे केली. नाही ताक घे बासुंदीने ताक आलाय. हे बघा समोसा ताक बासुंदी नाही. आम्हाला इथं संध्याकाळचा नाश्ता असतो, तर नाश्ता करतो तर निघतो आपल्या वाटेला. चला भेटू. कसा आहे ताक? सॉरी बासुंदी. खूप थंड गार मस्त मजा आली. बासुंदी आहे का ते? आता आम्ही पोहोचलोय कर्जत मध्ये. जाता आमचे छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक. तर चला आपण जाऊया आता कर्जतमध्ये. अजून कर्जतमध्ये विठ्ठलाची मूर्ती पण भरपूर मोठी आहे बघा. ही दिसणार नाहीत ना, पुढे गेली की पुढं गेलो का दाखवतो तुम्हाला. बघा तिकडचा व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला काढून. बघा काय मस्त आहे.
या आमची 2 माकडा बसलेले तिथं. आता इथं आम्ही आलोय जे मागं सांगितलं होता विठ्ठलाचा स्मारक आहे मोठा, म्हणजे विठ्ठलाची मूर्ती आहे मोठी. तर ही बघा तुम्हाला दाखवतो किती मोठी आहे, भरपूर मोठी आहे. हे साधारण किती फुटाची असेल रे? दिली नाही माहिती नाही, भरपूर मोठी मूर्ती आहे. कारण तुम्ही आता बघू शकता किती मोठी आहे, दिसत असेल तुम्हाला. हे बघा भरपूर मोठी मूर्ती आहे, मस्त आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला इथं भरपूर पब्लिक बसते वगैरे. आणि आत्ताच नाही, आम्ही भरपूर वेळा आलो इथे आणि मस्त वाटतं संध्याकाळच्या वेळेला, मस्त वाटतं बघा, मस्त वाटते काय. तर चला भेटूया पुढे. तर आता आम्ही कर्जत सोडलाय, कर्जतच्या बाहेर निघालोय, चालतोय आता. चाललोय रात्रीच्या स्टॉपच्या इथे आणि पोचू आपण तिथे. आता आधीमध्ये तर थांबतच राहणार आहे, कारण का आमच्या मित्राही भाकरी आणल्यात. तर भाकरी आणि काहीतरी घेतलं आहे वाटतं त्यांनी सोबत, भाजी वगैरे काय माहिती काय घेतलं, भज्या वगैरे काहीतरी घेतल्यात. तर आता मध्ये थांबायचं रस्त्यात. आमची नेहमीची जागा असते जिथं नेहमी आम्ही भाकरी खातो, नेहमीच नेतो भाकरी. तो गावातनं पोरगा तो घेऊन येतो कडावमधनं. तर आम्ही आता पोचतो तिथं, थोडा मी चालतो आहे. तर भरपूर हालत बेकार झाले, कारण का आता मागे घाट गेला छोटासा, म्हणजे छोटासा घाट आहे पण चढायला भरपूर जड जातो. तर आता मी जातो आहे तिथपर्यंत. अर्धी पोरं मागे आहेत आणि अर्धी पोरं पुढे आहेत, मी मध्ये आहे. तेव्हा ती पोरा लय लांब आहेत, वाटतं जवळ नाही, पालखी मागे. आता आम्ही पोचलो आहे अर्ध्या रस्त्यात आणि आता आलो आहे भाकरी खायला. पोरा थांबल्यात, भाकरी काढल्यात, झोपल्यात अर्धी पोर. तर आम्ही आता भाकरी खाल्ल्या, भाकरी खाऊन निघालो आहे. तर पालखी मागे आहे, म्हणजे आम्हाला जरा वेळ झाला, बसलेलो आम्ही. तर अजून आम्हाला किती 6 किलोमीटर काहीतरी पुढं जायचे, म्हणजे 10, 10:30, 11 वाजतील. तर चला मध्ये बघू, पालखी भेटली तर पालखीसोबतच जाऊ, नाहीतर मग पालखीच्या पुढे घेऊ जाता आला जाऊ. पण मला वाटतं पालखी भेटेल आपल्याला, कारण पालखी मागच आहे. आणि पालखीच्या जोडीला गेलो ना, DJ असेल सोबत तर आपण आरामात जाऊ. कारण का असा DJ वाजवला तर DJच्या आवाजात म्हणजे पालखीच्या सोबत लवकर पोचता येईल. तर चला भेटू पुढं. आपण आता स्टॉपला पोचलो आहे आणि पालखी मागं आहे. तर आपण आता इथं बसून पालखीची वाट बघू. आणि तर गावाची कमानी आले पुढं, ते बघा ही लाईट दिसते तिथं, तर कमानी आहे. तर तिथं आता आपण बसू पालखीची वाट बघत. पालखी आली का गावातले माणसं पालखीला घ्यायला येतात, तर मग पालखीसोबतच आपण गावात जाऊ. तर बघू पोरं काय बोलतात, नाही तर पुढं जाऊन आराम करू थोडा आणि मग फ्रेश होऊन मग भेटूया पुढे. चला, पालखी जरा जास्तच लांब आहे, त्याच्यामुळं आम्ही जातो पुढं जाऊन बॅगे बिगं काढतो आणि जागा पकडतो झोपायला. तर मित्रांनी जागा पकडले वाटतंय, तर आता फक्त तिथनं बॅगा काढायच्या आहेत गाडीतनं आणि जातो तिथं ठेवतो आणि मग फ्रेश वगैरे होऊन पालखीची वाट बघतो. चला, पुरा अंधार आहे मित्रांनो गावामध्ये. गाव आहे, खेडागाव आहे थोडा, आणि लाईट बीट आहे इथं. हा एक मंदिर आहे. आमची जागा त्या बंगल्यामध्ये आहे, बघितले. आता पालखी गावात आले, आता पालखी मंदिरात नाही.
मित्रांनो, गोंधळ होणार होता पण आपली ढोलकी जरा खराब आहे त्याच्यामुळं गोंधळ नाही झाला ना. आता आपण जातोय फ्रेश वगैरे होऊन मग जेवायला जायचं आहे. चला भेटू. तर मित्रांनो, आपलं जेवण बिवण झालं आहे. आता जेवण बिवून इथं खाली आलो आहे जरा, कारण का नेटवर्क नाही वरती, तर फोन करायचा आहे. तर फोन करून जातो वरती. आता झोपतो डायरेक्ट, कारण का लय टाईम झाला आहे आणि पालखी लेट जरा पोचली. तर आता जातो, झोपतो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग कसा वाटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही झोपायची तयारी, सगळी झोपल्यात. अर्धी झोपायची बाकी आहेत, अर्धी फिरायला गेल्यात. झोपायची तयारी आहे. आता झोपतो. 11 वाजलेत आता. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.